गोविली ग्रामीण रुग्णालय परिसरात नर्सचा मृतदेह आढळल्याने खळबळ। कल्याण तालुक्यातील गोविली या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालय परिसरात कामिनी गायकवाड या नर्सचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली असून हा अपघात की इतर काही प्रकार घडलाय याबाबत शंका व्यक्त केली जाते। गोविली या मध्यवर्ती ठिकाणी ग्रामीण रुग्णालय, कल्याणनगर आणि बदलापूर टिटवाळा या रस्त्यावर हे रुग्णालय असल्याने येथे कायमच पेशंटची गर्दी असते। अशातच सध्या रुग्णालयाच्या समोरील क्रीडा संकुलाच्या मैदानावर वारकरी संप्रदायाचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। यासाठी परिसरातून दररोज हजारो वारकरी नागरिक येथे येत आहेत। शिवाय पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय। रुग्णालयाच्या पाठीमागे कामिनी गायकवाड या नर्सचा मृतदेह सापडल्याने चर्चेला उधाण आलेलं आहे। याबाबत अधिक माहिती अशी की कोरोना काळात या नर्सने गोविली ग्रामीण रुग्णालयात येथे ड्युटी केली होती। कोरोना काळ संपल्यानंतर त्यांची बदली ठाणे सिव्हिल हॉस्पिटल येथे झाली होती, परंतु त्या 9-10 महिन्यांपासून कामावर जात नव्हत्या। त्या गोविली येथेच राहत होत्या। शिवाय मानसिक त्रास असल्याने त्यांच्या वागण्यातून दिसून येत होते। त्यांना एक मुलगा एक मुलगी असून त्या मूळच्या नाशिक जिल्ह्यातील असल्याचं समजतंय। त्या राहत असलेल्या इमारतीच्या टेरेसवर झाडांना पाणी घालण्यासाठी गेल्या असता वरून पडल्याचं सांगण्यात येते। त्यांच्या डोक्याला व पायाला मार असून पीएम केल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय। नातेवाईकांनी कोणावरही संशय घेतला नसल्याची माहिती मिळत आहे। सदरची घटना दुपारी घडल्यानंतर संध्याकाळी या परिसरात काम करणाऱ्या मजूर लोकांना ते कळल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। या घटनेमुळे रुग्णालयाच्या आवारात येथे राहत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलंय। याबाबत कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी सदरील मयत व्यक्ती ही दररोज झाडांना पाणी टाकण्यासाठी टेरेसवर जात होती। त्यांना 2 मुलेही आहेत। त्यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे त्या तोल जाऊन पडल्या असाव्यात असा कयास त्यांनी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा।